हाय हॅलो नमस्कार, मी मोनिका. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गणेश चतुर्थी, गणपती. तर आज गणपती बाप्पा येणार आहेत सगळ्यांच्या घरी. मला सगळ्यांच्या घरी गणपतीची तयारी चालली असेल. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही गणपती बाप्पासाठी काय काय तयारी केली आहे. आज आमच्या पण घरी गणपतीची लगबग चालू आहे, तयारी सुरू आहे. तर हे गणपती बाप्पासाठी आम्ही अशा पद्धतीचं डेकोरेशन इथं केलेलं आहे. आम्ही जे डेकोरेशन केले मी तुम्हाला नंतर थोड्या वेळाने पूर्ण व्यवस्थित शेअर करेनच. पण आता मुलं गेलेले आहेत बाप्पा आणायला. माझे मिस्टर आणि मुलं गणपती बाप्पाची मूर्ती घरी घेऊन यायला गेलेले आहेत. आणि माझी इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. गणपती बाप्पासाठी मला नैवेद्य बनवायचा आहे. माझ्या घरातली सगळी कामं इतर आवरून झालेली आहेत. आता मी ते नैवेद्याचीच तयारी करत आहे. गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवला की मग त्याची प्राणप्रतिष्ठा करून आम्ही आरती करून घेणार आहोत. तर आता गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन येतील लवकरच. मोठ्याने म्हणा, गणपती बाप्पा मोरया. ठेवा आता. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. हे काढू का? मस्त आहे गणपती, छान आहे. व्यवस्थित ठेवा. मम्मी आता काय की गणपतीची छान अशी मूर्ती घरामध्ये आलेली आहे. तर मग आम्ही गणपती तोपर्यंत मी नैवेद्य तयार करते गणपती बाप्पासाठी. आणि नैवेद्य तयार झाला की मग आम्ही सगळेजण मिळून आरती करू गणपतीची. तर नैवेद्यामध्ये मी आज वरण भाजी पोळीचे काय आपला साधा स्वयंपाक आहे तेच बनवणार आहे. आणि गोड तर मोदक नैवेद्यामध्ये गणपती बाप्पाचे आवडीचे असे मोदक तर असणारच आहे. तर मी आता पूर्ण स्वयंपाक आवरून घेते आणि मग गणपती बाप्पाची आरती आमची मगाशीच झाली. पण मला बाकीची कामं आवरायची त्याच्यामुळे मी काही ब्लॉग शूट केला नाही.
तर आता घरातली कामं सगळी आवरून झालेली आहेत. इतर जे आरतीच्या अगोदरचं सगळं पसार पडला तो सगळं मी आवरला. आता 5 मिनटं म्हणलं की तुमच्याशी बोलवून घ्यावं. तर गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये स्थापन झालेली आणि खरंच खूप छान वाटते. एकदम प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे घरामध्ये. तुम्हाला दाखवते. डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्ही. हे आम्ही घरच्या घरीच केलेलं आहे. काल रात्री उशीरपर्यंत आम्ही डेकोरेशनचं काम करत होतो. तर तुम्हाला सर्वांना पण गणेश चतुर्थीच्या माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आणि गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना की तुमच्या सर्वांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. तर आजचा हा व्लॉग छान असा छोटासा गणेश स्थापनेचा व्लॉग होता. तर आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते आणि परत भेटूयात लवकर एका छान अशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.